आणि नाशिकमधल्या म्हाडा घोटाळ्यातील आरोपीला सोडणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा इशारा दिलाय। गरज पडली तर प्रकरण ईडीकडे सोपवू असं बावनकुळेंनी म्हटलंय। या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बातचीत केली किरण गोटू यांनी। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल मंत्र्यांनी हे जनता दरबार घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि महसूल विभागासंदर्भात जे काही निवेदन आहेत ते थेट नागरिक महसूल मंत्र्यांना देताना आपल्याला बघायला मिळतोय। महसूल मंत्री स्वतः नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि नागरिकांशी ती थेट हे संवाद साधताना आपल्याला बघायला मिळतोय आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हे महसूल मंत्री थेट नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन नागरिकांशी चर्चा करत आहेत। गेल्या खूप वर्षातून महसूल मंत्री थेट नागरिकांशी बोलत आहेत। नाही, माझा प्रवास जेव्हा जिल्ह्याचा होतो तेव्हा साधारण हाच माझा पॅटर्न आहे की मी जनतेचे निवेदन घेत असतो। 1-1.5 तास निवेदन घेतल्यानंतर मग आमच्या प्रशासनाची बैठक होईल, प्रांत तहसीलदार, भूमी अभिलेख, मुद्रांक, आणि या निवेदनावर चर्चा होईल। 90% निवेदन मार्गी लागणार आहे, फार काही कठीण नाही आहे। 10% काही सिव्हिल केस आहे, काही फौजदारी केस आहे, तेवढा थांबेल। आपण आता म्हाडाचा उल्लेख केला, म्हाडाचा घोटाळा खूप मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास 49 जे नामांकित बिल्डर आहेत अशा लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। खरंच या लोकांवरती कारवाई होईल? 100% कारवाई होईल, कारण मला तो माहीत झाल्याबरोबर आम्ही गुन्हा दाखल केला। SIT आता होते आहे। SITमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी आणि काही म्हाडाचे अधिकारी यांनी जॉईंटली बसून ते स्कॅन्डल तयार केलं आणि 20% गरीब माणसाचे घरं खाऊन टाकण्याकरता हा केलेला स्कॅन्डल आहे। याच्यात कोणी सुटणार नाही। गरिबांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे आणि जे बदमाशी केली ते दूर झाली पाहिजे। यानंतर महाराष्ट्रात अशी बदमाशी होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे। तर म्हाडाचं स्कॅन्डल आम्ही त्या ठिकाणी खोदून काढणार आहे आणि ती SITमध्ये IPS ऑफिसर घेतलेले आहेत, त्यामुळं फार मजबूत कारवाई आम्ही करणार आहोत। भूसंपादन मंत्री मीच असल्यामुळं प्रत्येक निवेदनावर योग्य कारवाई करून, त्यांच्या नाराजी एवढीच आहे, आमची जमीन तुम्ही घेताय, मोजमाप करताय, त्यांचा काय भाव असणार आहे, त्यांना काय मिळणार आहे, किती जमीन जाणार आहे, त्याचं डिमार्केशन कसं राहणार, त्यांच्या मनात संभ्रम आहे। ते संभ्रम जिल्हाधिकारी कमिटी दूर करेल, त्यांचा रेट ठरवून देईल। आता लँड ॲक्विजिशनचा जो मुद्दा आहे, खरं तर त्या मुद्द्यावरती काही ग्रामीण भागामध्ये नाराजी आहे, ते आम्ही नाराजी दूर करू अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते महसूल मंत्र्यांनी आज नाशिकमध्ये दिलेलं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।